जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 19. शिकवण नाम. समास 5. देह मान्य निरूपण नाम. श्रीराम समर्थ. मातीचे देव, धोंड्याचे देव, सोन्याचे देव, रुप्याचे देव, काशाचे देव, पितळेचे देव, तांब्याचे देव, चित्रलेपे. जय जय रघुवीर समर्थ. 19. दशक. शिकवण नाम. या दशकभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शिकवण समर्थांनी आम्हाला द्यायला घेतलेली आहे. गेल्या समासामध्ये सदैव लक्षणं दाखवली की बाबा रे, ही लक्षणं तुझ्या अंगी आली ना, समजून घ्यायचं देवच झाला. त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय की देवाची कृपा पाहिजे असेल ना बाबा, तर ही लक्षणं आपल्याकडे अत्यंत आवश्यक आहे. बोलले आपलं जे काय आहे ते जर आपल्याला चांगलं व्हावं असं वाटत असेल तर समर्थ बोलले बाबा इतरांचं चांगलं व्हावं अशी इच्छा आपणाकडे असायला पाहिजे. दुसऱ्याच्या दुखे दुखवे, दुसऱ्याच्या सुखे सुखवे, अवघेची सुखी असावे ऐसी वासना. हे समर्थांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. इतरांचं वाईट चिंतून आपलं कधीच चांगलं होणार नाही. म्हणून पाहता अवघे उत्तम गुण, तयास वाईट म्हणेल कोण. उत्तम गुणांचा संग्रह करावा, परोपकार करावा, तैसाची करी परोपकार मनापासून. बोलले ही भूमिका जर आपण अंगीकारली तर तयास वाईट म्हणेल कोण. बोलले त्याचं कधीच वाईट होऊ शकणार नाही. म्हणजे एका अर्थानं समर्थांनी आपणाला एक सुखी व्हावं, आपलं कल्याण व्हावं, आपलं चांगलं व्हावं या अनुषंगानं ही भूमिका आपणाला सांगितलेली आहे. जयास कोणाचे सोसेना. बोले सोसेना याचा अर्थ काय की आपण सहनशक्ती आपली वाढवली पाहिजे, सगळ्यांचं सहन केलं पाहिजे, पाहून दुर्लक्ष केलं पाहिजे, ह्या कानानं ऐकून त्या कानानं सोडून दिलं पाहिजे. नाहीतर दोष तर प्रत्येकाच्या मध्ये आहे आणि हे प्रत्येकाचे दोष पाहून आम्ही त्याच्यावर जर विचार करायला लागलो तर मोठ्या प्रमाणावर आम्हाला मनस्ताप झाल्याशिवाय राहणार नाही. समर्थ बोलता बाबा जयास कोणाचे सोसेना. बोलले ते तयाची निष्कांचन वासना, धिक्कारल्या धिक्कारेना तोची महापुरुष. बोलले तो कोणाचं बोलले कोणाच्या उपाधीमध्ये अडकत नाही, कोणाला बोलले तो सापडत नाही, कशामध्ये काही सापडत नाही, निष्कांचन होऊन जातो. कोणाबद्दल राग नाही, कोणाबद्दल द्वेष नाही, कोणाबद्दल मत्सर नाही. ही सदैव लक्षणांची भूमिका आहे. ही सदैव लक्षणं आपल्याकडे बारावी अशी विनंती, असं निवेदन आपण या प्रसंगी समर्थांच्याकडे करूया. आणि आपल्याकडची करंट लक्षणं जावी. तर काय तर बोलले आळसे शरीर पाळले. बोलले आळस सगळा आपला निघून गेला पाहिजे. आणि तो बोलले आपल्याकडचा जो पुण्य मार्ग आहे तो अखंड टिकला पाहिजे. दीर्घ सूचना आपणाला कळली पाहिजे. आणि बोलले जे हिशेब किताब राखणे असेल, एक कुकर्मी मित्र बोलले आपण त्यागले पाहिजे. हिसाब किताब नेमानं, नीती न्यायानं, धर्मानं आपण राहिलं पाहिजे. पापापासून दरिद्र प्राप्त होतं आणि दरिद्र्यापासून पुन्हा पापाची प्राप्ती होते. म्हणजे काय तर पापापासून आपण वाचलो पाहिजे. जर आपलं सगळं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर आपण जे कर्म करून ठेवतो ना तेच आपल्या पुढ्यात येत असतं म्हणा, किंवा पुढे येत असतं, समोर येत असतं. म्हणून मग हे पापकर्म करायचेच नाही, दरिद्र प्राप्त होणारच नाही. म्हणून चोरटा पारघातकी, धाटा मोठा, बोले जननिंद्य क्रिया या सगळ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. शब्द सांभाळून बोलला पाहिजे. अशा पद्धतीनं ही सगळी करंट लक्षणं त्यागल्याच्या नंतर आपोआप विवेकी सांडावे संपूर्ण. आणि मग खाली काय उरतं तर हे जे उत्तम गुण अंगीकारावे, निश्चितपणे आपलं सगळं कल्याण होणार आहे. क्षमा दया, क्षमा शांती, तेथे देवाची वसती. दया अंगी बाणावी, क्षमा इतरांना करावी, शांतता ठेवावी, परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवावा. कुठल्याच परिस्थितीमध्ये आपण खचून जाऊ नये. परमेश्वराची एक स्वतंत्र यंत्रणा असते, एक लीळा असते. एक आपली कर्माची यंत्रणा एकीकडे, परमेश्वराची यंत्रणा एकीकडे. जेव्हा आपण परमेश्वरावर विश्वास ठेवायला लागतो तेव्हा ही दुसरी यंत्रणा काय होते
तर ॲक्टिव्ह होते, सतर्क होते. आणि जर आपला विश्वास नसेल तर मात्र जे काय होत जातं ते सगळं आपल्या प्रारब्धानुसार होत जातं. जे काय त्रास होतो, दुःख होतो, कष्ट होतं, भगवंत कधीच कोणाला असं देत नाही. ते काय त्याच्या कर्मानुसार, त्याच्या प्रारब्धानुसार, त्याच्या परिस्थितीनुसार सगळं मिळत जातं. परंतु 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 जर आमचं सगळं आम्ही काय कोणाचे खातो तो श्रीराम आम्हासी देतो. त्या श्रीरामावर आमची नितांत श्रद्धा असेल. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी. आपण आपला सगळा अहंकार, आपला सगळा मीपणा जर आपण भगवंताच्या पाशी ठेवून दिला तर मात्र तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. सद्गुरू त्या ठिकाणी स्वतः सगळं आपल्यावर त्या ठिकाणी प्रत्येक प्रसंगातून आपणाला सोडवत असतात. अशा पद्धतीची शिकवण समर्थांनी आपणाला या सगळ्या दशकभरामध्ये दिली. आणि आता समर्थांनी काय सांगितलं बोलले तर देह मान्य निरूपणा. म्हणजे काय बोलले, एक संपूर्ण सगळे देव दाखवले, देवांची सगळी रूपं दाखवली. आणि हे रूपं दाखवल्याच्या नंतर समर्थ आपणाला काय शिकवण देत आहेत, काय बोध देत आहेत, तर हळूहळू आपणाला या सगळ्या एकेका ओळीच्या सगळ्या श्रवणाच्या नंतर सगळं बघायला मिळणार आहे. मातीचे देव, धोंड्याचे देव म्हणजे काय दगडाचे देव, मातीपासून देव बनवलेले असतात. सोन्यापासून बनवलेले रूपे म्हणजे चांदीपासून बनवलेले असतात. काशाचे देव, पितळाचे देव, तांब्याचे देव, चित्रलेपे बोलले. हे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या सगळ्या धातूंमध्ये आपण देवांच्या मूर्त्या सगळ्या बनवलेल्या बघितलेल्या आहेत. किंवा लोक वेगवेगळ्या पद्धतीनं ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार, ज्याच्या त्याच्या सगळ्या श्रीमंतीनुसार हे सगळे देव धर्म किंवा देवाची सगळे मूर्ती आपापल्या घरामध्ये स्थापन करत असतात. ते मानत असतात, त्याची पूजा अर्चा करत असतात. आणखीन काय दाखवलं, रुईच्या लाकडाचे देव. लाकडाचे पण देव असतात. काही विशिष्ट प्रकारची लाकडे, त्यांच्यापासून काही मूर्त्या देव बनवले जातात. उदाहरणार्थ बघायला झालं तर जगन्नाथपुरीचे जे जगन्नाथ स्वामी आहेत, अर्थातच बलराम, त्यानंतर श्रीकृष्ण आणि सुभद्रा, हे तिन्ही देव त्या ठिकाणी सगळे लाकडाच्या सगळ्या मूर्तीच्या रूपात त्या ठिकाणी स्थापन केलेले आहेत. रुईच्या लाकडाचे देव, पोवळ्याचे देव, माणिक मोती पोवळे, त्यानंतर बाण तांदळे नर्मदे देव. नर्मदेच्या सगळ्या त्या दगडांपासून गोट्यांपासून सुद्धा मूर्त्या बनवलेल्या असतात. शालिग्राम एक विशिष्ट प्रकारचा दगड आहे, असा काळसर रंगाचा तो दगड विशिष्ट असतो, त्याचा एक विशिष्ट असा गुणधर्म असतो आणि फार सुंदर मूर्ती त्याच्यापासून बनत असते. शालिग्राम काश्मीरी देव, काश्मीरी दगड, त्याच्यापासून पण लोक मूर्ती बनवतात. सूर्यकांत, सोमकांत, आता हे सगळे हिरे माणिक मोती किंवा हे सगळे दगडांचे प्रकार, यांच्यापासून सुद्धा मूर्ती बनवली जाते, देव बनवले जातात. तर समर्थांना या ठिकाणी सांगायचं काय आहे की बाबा रे, हे असे वेगवेगळ्या प्रकारचे देव आपण ताम्रनाणी, हेमनाणी, तांब्यापासून सोन्याच्या नाण्यामध्ये सुद्धा देव लोक छापतात आणि त्याचं पूजन करतात किंवा आपल्या देवघरामध्ये ठेवतात. कोणी पूजिती देवतार्चनी, आणि आपल्या सगळ्या देवतार्चनी पूजा, देवपूजेमध्ये सकाळी सकाळी आपण हे सगळं पूजत असतो. चक्रांगीत चक्रतीर्थाहुनी घेऊन येते. आणि चक्रतीर्थ, एक 4 धाम, चक्रतीर्थ, 4 चक्र म्हणजे चारी तीर्थ, 4 धाम लोक फिरतात आणि त्या ठिकाणावरून त्या सगळ्या देवतांचं जे अधिष्ठान आहे किंवा त्यांची ती मूर्ती स्वरूप आहे ते लोक येताना घरी घेऊन येतात आणि आपल्या देवघरामध्ये त्यांची स्थापना करत असतात. चक्रतीर्थाहुनी घेऊन येती. उदंड उपासनेचे भेद. माता समर्थांनी इथे आपल्याला सांगायला सुरुवात केली की बाबा हे उपासनेचे असे भेद आहेत. कोण कशी पूजा करतं, कोण कशी पूजा करतं. आणि त्याहीपेक्षा आता हे तर मूर्त्याच दाखवल्या, पण वेगवेगळे कोण ज्ञानयोग, कोण भक्तियोग, कोण राजयोग, कोण हठयोग,
कोण योगाच्या माध्यमातून, कोण सगळ्या रानोवनी सगळ्या संन्यास मार्गाच्या सगळ्या माध्यमातून लोक देवाची पूजा करण्याचा प्रयत्न करत असतात. उदंड उपासनेचे भेद. आता हे ज्याला जसं जसं मानलं, प्रत्येकाची प्रकृती निरनिराळी असते. आता आपल्याच घरात आपण जर बघितलं तर एकच आपल्या पोटी आलेले 2 मुलं असतात, पण दोन्हींचा रंग रूप म्हणा किंवा दोन्हींचा स्वभाव, दोन्हींची प्रकृती सगळी भिन्न भिन्न असते. म्हणून हे उदंड उपासनेचे भेद किती करावे विशद, आपलाले आवडीचा वेध लागला जनी. प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते, प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो आणि या स्वभावाला अनुसरून जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं कार्य करत असतो. परी त्या सकळांचेही कारण. मग आता हे तर सगळं झालं, पण आता ह्या सगळ्यांच्या मागे काहीतरी कारण असतं. बोलले हे एवढे जरी सगळे देव आहेत, वेगवेगळ्या मूर्तीचे, वेगवेगळ्या तीर्थांचे, वेगवेगळ्या सगळ्या धातूंपासून बनलेले, पण बोलले हे सगळे देव आहेत, मान्य आहे, आणि हे ह्या मूर्त्या बनल्या याचा अर्थ तसे अवतार कार्य सगळे होऊन गेले हेही मान्य आहेत. पण समर्थांनी आता मुळाकडे हात घातला. पण हे सगळे देवी देवता सगळे प्रकट झाले किंवा त्यांचे अवतार झाले किंवा त्यांचं कार्य सगळं होऊन गेलं, पण या सगळ्यांच्या मागे सामर्थ्य कोणाचं किंवा ह्या सगळ्यांच्या मध्ये कार्य करणारा कोण आहे? परी त्या सकळांचेही कारण मुळी पाहावे स्मरण. यांना चालवणारा कोण? यांनी कोणाचं स्मरण केलं आणि कोणाच्या स्मरणानं यांनी हे सगळे कार्य करू शकले? त्या स्मरणाचे अंश जाणं नाना देवते. म्हणजे याचा अर्थ काय की या सगळ्यांच्या मध्ये किंवा या सगळ्यांच्या स्मरणामध्ये जी सामर्थ्य होतं किंवा जी भूमिका होती, बोलले त्याच्यापासूनच हे सगळे देव आलेले आहेत. अर्थात याचा अर्थ असाच झाला की ह्या सगळ्यांचं सामर्थ्य बोलले एका मुळापाशी आहे. आणि याचा अर्थ असा झाला की या मुळाच्याच अंशापासून हे सगळे देव प्रकट झाले. म्हणजे मूळ अधिष्ठान, मूळ सामर्थ्य, मूळ परब्रह्म, मूळ स्रोत तो सगळ्यांचा काय आहे तर एकच आहे. कारण प्रत्येकजण कोणीतरी देह कार्य करण्यासाठी देह धारण करून आला, याचा अर्थ आत्मा बनून आला. आणि आत्मा हे निर्गुण निराकाराचं त्याचा तो अंश म्हणून त्या ठिकाणी तो कार्य करण्यासाठी आला. मुळी द्रष्टा देव तो एक. म्हणजे याचा अर्थ असा झाला, मूळ द्रष्टा, मूळ सगळं जाणणारा, मूळ सगळं चालवणारा, मूळ सगळी सत्ता कोण आहे तर त्या एकाच मूळ परब्रह्माची, मूळ परमेश्वराची सत्ता सगळीकडे आहे. मुळी द्रष्टा देव तो एक. आणि त्याचे जाहले अनेक, आणि त्याच्यापासून सगळे प्रकट झाले आणि त्याच्यातच सगळे विराले. म्हणून आता एवढे सगळे देवी देवता आले, पण आता कोणी दिसतं का? नाही. कारण ते हाल त्या सगळ्या काळामध्ये त्यांनी आपलं आपलं कार्य केलं आणि आपलं आपलं कार्य सगळं संपल्याच्या नंतर ते पुन्हा काय झालं, बोलले ते मुळी द्रष्टा देव तो एक. त्या एका मूळ सामर्थ्यामध्ये ते सगळे मिळून गेले. मग ते मूळ एकच आहे म्हणून, पण मग आता त्या मुळाला कोणी वेगवेगळ्या नावानं, वेगवेगळ्या सगळ्या धर्मामध्ये सगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीनं सगळं बघत असतात. आणि त्याचे जाहले अनेक, पण त्याच्यापासून हे सगळे अनेक सगळे निर्माण झाले. समजून पाहता विवेक उमजो लागे. आता हे समजून घेण्याचा सगळा भाग आहे. हे समजून घेतलं की आपल्याला हे सगळं उमजायला लागतं. मग थोडक्यात काय तर बोलले मूळ सामर्थ्य, पंथ कुठलाही असू द्या, धर्म कुठलाही असू द्या, उपासना कुठलीही का असू द्या ना, तर बोलले मूळ सामर्थ्य काय आहे, एकच आहे. म्हणून कोणाही धर्माला द्वेष करू नये, कोणाचाही बोलले मत्सर करू नये किंवा कोणाच्या याला नावं ठेवू नये, कोणावर बोलले राग संताप करू नये. बोलले असं करणं म्हणजे त्या मूळ सामर्थ्याला त्या ठिकाणी एक प्रकारे नाकारण्यासारखं आहे. म्हणून बोलले हे मूळ सगळं त्याच्यापासूनच आहे. आणि पण हे असं जरी असलं,
हे सगळं मुळापासून सगळे प्रकट झाले, पण सगळे कशामध्ये आले तर देह धारण करून आले. आणि आत्ता आपणाला या सगळ्या देवी देवतांचं पूजन अर्चन करावयाचं झालं किंवा त्यांची उपासना करावयाची झाली तर आपणाला काय आवश्यक असतो? देह आवश्यक असतो. मग देह घेऊन आलो म्हणूनच हे सगळं आपणाला शक्य आहे. आणि ते सगळे देवी दैवत सगळे देह धारण करून आले म्हणून ते कार्य करू शकले. मग त्या समासाचं नाव समर्थांनी दिलेलं आहे समास 5वा, देह मान्य निरूपण नाम. आता ह्या देहाची भूमिका या सगळ्यांमध्ये काय आहे हे विशद करण्यासाठी म्हणून समर्थांनी आपणाला हा सगळा समास दिलेला आहे. तसं जर बघितलं ना तर हा बोलले बहुमोलाचा हा देह, बहुमोलाचे हे आयुष्य आपणाला भगवंताने दिलं, परमेश्वराने दिलं. हे फार महान झालं किंवा फार हे विलक्षण झालं. कारण असंख्य योनी आहेत. आजही विज्ञान सांगतं, आजही सगळं सायन्स आकडे जर आपण बघितले तर 83,999,999 म्हणजे याचा अर्थ काय, 84 लक्ष जी काय जीवयोनी आहेत किंवा जीव आहेत किंवा यंत्रणा आहेत किंवा सजीव आहेत, सृष्टी आहे, त्याच्या जवळपासच 1-2 लाख इकडे तिकडे आज शासन सांगत आहे. पण याचा अर्थ शासन तिथेच कुठेतरी येऊन पोचलेलं आहे. म्हणजे हे जे शास्त्रांनी एवढ्या वर्षांपासून लिहून ठेवलेलं आहे, कदाचित जास्त जर असतील तर कदाचित भगवंताला आत्ताच्या काळानुसार काही नवीन स्पेसीज निर्माण कराव्या लागल्या असतील किंवा नवीन काही बॅक्टेरिया म्हणा, नवीन काही सूक्ष्मजीव सगळे तयार करावे लागले असतील म्हणून ती संख्या पण वाढली असेल, किंवा कमी असतील तर बोलले कदाचित काही जीवांचा, काही स्पेसीजचा शोध घेणं आपलं अजून बाकी असेल. अजूनही असे ॲमेझॉनचे जंगलं आहेत, असे वाळवंटे आहेत की जिथे माणसाची रीच अजून गेलेली नाही, म्हणजे पोहोच अजून पोहोचलेली नाही. परंतु पोचल्यानंतर एखाद्या वेळेस अजून काही वेगवेगळ्या सगळ्या स्पेसीज, जनजाती, जीवजंतू आपणाला त्या ठिकाणी दिसू शकतात. तर थोडक्यात काय, हे सगळे काय झाले, हे सगळे देहा वेगळी भक्ती भावेना. पण हे सगळं भक्ती करण्याचा अधिकार या सगळ्या किती असंख्य लाखोंमध्ये 84 लक्ष जीव असले तरी या कोणालाच भक्ती करण्याचा अधिकार नाही. तो मनुष्य देहाकडे फक्त हा अधिकार भगवंतानं दिलेला आहे. देहा वेगळी भक्ती भावेना. त्याचाही लिमिटेड पिरियड आहे. आता आपण आजकाल बघतो सगळे ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन खरेदी आपण सगळेजण करतो आणि त्याच्यामध्ये काय असतं, सेल असतात आणि डील्स असतात की 3 दिवस 4 दिवस. आता त्या ठिकाणी एक 15 ऑगस्टच्या जवळपास एक त्या ठिकाणी सेल, फ्रीडम सेल म्हणून त्या ठिकाणी लागेल. मग त्याची मर्यादा असते 3 दिवस 4 दिवस. त्या 4 दिवसात आपण खरेदी जर केली तर आपल्याला थोडासा एक 10-20%, 25% थोडंसं कमी त्या ठिकाणी पैसे द्यावे लागतात. काहीतरी आपला फायदा होतो. आणि लोक सेल असला की त्याचा फायदा घेण्यासाठी म्हणून काही जण मग गरज नसली तरी काय करतात तर घेण्याचा प्रयत्न करतात. आणि जर सेल नाही लावला तर लोक अनावश्यक सगळी खरेदी करत नाही. म्हणून जे रेग्युलर जर लोक 10% आवश्यक गोष्टी खरेदी करत असतील तर सेल लावला म्हणजे 40-50% त्या ठिकाणी खरेदी विक्री होत असते. तर हे याचा अर्थ काय झाला की आता ते आवश्यक अनावश्यक जाऊ द्या, पण त्यातल्या त्यात काही जण हुशार असतात, जे लागणारं आहे ते किंवा जे आवश्यक आहे तेच बरोबर कमी भावामध्ये बरोबर सगळ्या स्कीम बघून सगळं घेत असतात. तर त्या वेळेचा सगळा वापर किंवा त्या वेळेत तेवढं सगळं होणं गरजेचं आहे. नंतर त्याच वस्तूची किंमत 10-20% सगळी वाढून जाते. आता इकडे तर 10-20%चाच फरक पडतो, पण इकडे मात्र 84 लाख टक्के मनुष्याचं नुकसान आहे. 83,999,000 सगळ्या पर्सेंटमध्ये बोलले मनुष्याचं नुकसान आहे.
आता ह्या सगळ्या जीवसृष्टीची सगळी जर पर्सेंटेजमध्ये आपण टक्केवारी सरासरी आयुर्मान जर काढलं, एक आजकाल मनुष्याचं आपण प्रमाण जर धरलं 60-70, आता त्याच्यापेक्षा कमी पण बरेच आहेत, त्याच्यापेक्षा जास्त पण बरेच असतील. झाडं वगैरे जास्त जीव जगतात. तर एक सरासरी एक 60-70 वर्ष आयुर्मान जर पकडलं आणि 84 लक्ष बोलले आणि हे प्रत्येकाचं 60-70-50 सरासरी जर पकडलं आपण, तर निदान 42 लाख वर्ष एवढं नुकसान, एवढ्या कष्ट, एवढ्या यातना आपणाला 100% ठेवलेल्या आहेत. जर मनुष्य जन्मात येऊन सुधरला नाही तर, सुधरला नाही तर, याचा अर्थ सत्य, याचा अर्थ सद्गुरू, याचा अर्थ परमार्थ जर आपण धरला नाही, परमार्थ बोलले धरले तरीच याचे सार्थक झाले. मनुष्य जन्मामध्ये परमार्थ देह परमार्थी लाविले. तर बोलले हा देह भक्तीसाठीच आहे आणि देहा वेगळी भक्ती फावेना. आणि भक्तीसुद्धा देह नसेल तर भक्ती करता येणार नाही. आणि देह मिळवून भक्तीच करायची आहे, एवढंच फक्त बोलले एक महत्त्वाचं आहे. एवढंच फक्त एक महत्त्वाची सगळी भूमिका आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तो घोडा असतो, कुठेतरी लग्नात वगैरे पूर्वी असा घोडा असायचा, नवरदेव त्याच्यावर बसायचा. पण एखादा घोडा असा अवखळ असायचा, खट्याळ असायचा, तो असा बिथरून जायचा गर्दी बघून. म्हणून मग त्याच्या आजूबाजूला कोण आहे, त्याच्या मागे कोण उभा आहे हे त्याला कळू नये म्हणून त्याच्या डोळ्याला झापडी लावली जायची, काय जेणेकरून त्याचं इकडे तिकडे लक्ष असं भटकू नये आणि तो असा बिथरू नये. मग बोलले अशी झापड जर आपण लावली तरच हा आपला आयुष्यरूपी घोडा हा असा सरळ परमार्थ मार्गावर चालत जातो आणि त्याचं आयुष्याचं सार्थक, त्याच्या आयुष्याचं कल्याण त्या ठिकाणी त्याचं होत असतं. मग एक झापड लावून चालणे म्हणजे काय, एक सकाळी उठल्याबरोबर भगवंताच्या नामस्मरणानं सुरुवात करणं, रात्री झोपताना भगवंताच्या नामस्मरणानं सुरुवात करणं, शेवट करणं, दिवसभरामध्ये जमेल तसं भगवंताला आठवणं. किंबहुना त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय की जी कर्म करत आहोत ती कर्म एक सद्गुरूंनी सांगितलेल्या न्याय नीती धर्मानुसार परमार्थाला, एक मानवता धर्माला अभिप्रेत असणाऱ्या सगळ्या सूत्रांनुसार करत राहणं आणि एक स्वतःचं कल्याण करून घेणं. स्वतःचं एक कितीही धावपळ, कितीही व्यस्तता, कितीही रेलचेल वेगवेगळ्या प्रसंगांची, घटनांची आयुष्यामध्ये असली तरी भान असलं पाहिजे की मी देवाचा आणि देव माझा. म्हणजे हे एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. समर्थ म्हणाले बाबा कितीही जा, कितीही लांब पळ, कितीही तू बोलले स्वतःचं सगळं आटापिटा कर, स्वतःचा सगळा संसार वाढव, पण एक लक्षात ठेव. काय लक्षात ठेव, मी देवाचा आणि देव माझा. हे एवढ्याच कार्यासाठी मी या जन्मामध्ये आलेलो आहे आणि हे कार्य जर माझ्याकडून झालेलं नाही तर समजून घ्यायचं माझा जन्म वाया गेला. म्हणून हे असं वाया जाण्याची भूमिका आपली घडणार नाही. शीन उभा राहणार नाही. कुठे एखाद्या गावाला गेलो, समजा आपण एखाद्या जिल्ह्याच्या खेड्यात राहत असलो, तालुक्याला राहत असलो आणि आपण आपल्या 50 किलोमीटर दूर, 60-100 किलोमीटर दूर एखाद्या सरकारी कामासाठी म्हणून ऑफिसला गेलो आणि त्या ठिकाणी जर आपण बघितलं, जर त्या ठिकाणी आपलं काम झालं नाही किंवा तो संबंधित व्यक्ती आपणाला भेटला नाही, तेवढं दूर जाणं येणं, दिवसभर थांबणं, एक भाड्यातोड्याचं सगळे पैसे सगळं वाया जातं आणि आपला दिवस कसा तरी जातो. आपल्याला असं वेगळाच शीन येतो. बोलले सेम भूमिका जेव्हा हे शरीर खाटेवर पडतं किंवा वृद्धापकाळानं जर्जर होऊन जातं, काहीच करण्याचं त्राण शक्ती हातामध्ये उरत नाही, त्यावेळेस आपणाला सेम सगळी भूमिका की आयुष्य एवढं सुंदर भगवंतानं दिलं होतं, एक सगळ्यांशी चांगलं सौहार्दपूर्ण प्रेमळ सगळा व्यवहार करून
हे सगळं जीवन जगता आलं असतं. थोडंसं एक लिमिटेड म्हणण्यापेक्षा सगळं केलं असतं, सगळं संसार आनंदानं, काही हरकत नाही. पण एक थोडासा तास 2 तास भगवंतासाठी वेळ काढला असता, मिळालं त्यात भगवंताची कृपा मानली असती, त्याचे आभार मानले असते आणि आपणासोबत इतरांचं चांगलं व्हावं म्हणून थोडासा प्रयत्न केला असता, तर कदाचित मी आज सुखानं समाधानानं या मृत्यूशय्येवर पडलो असतो. कदाचित पुढेही मला एक माझं कल्याण झालं असतं. परंतु दुर्दैवानं असं मी करू शकलो नाही आणि आता अनंत कालासाठी मला या सगळ्या वेगवेगळ्या सगळ्या योनींमध्ये म्हणा, अधोगतीला म्हणा, किंवा माझ्या सगळ्या कर्माचं फळ भोगण्यासाठी मला जावं लागतं आहे. याचा खेद, याचा शीन मनुष्याला त्यावेळेस त्याच्या डोळ्यासमोर उभा राहत असतो. म्हणून ते सगळे वृद्धापकाळी पडलेले लोकांच्या सगळ्या डोळ्यामध्ये बघावं, त्यांच्या सगळ्या त्या चेहऱ्यावरचे हावभाव बघावे. आणि बोलले एकेकाळी एखादा व्यक्ती खूप सत्तेत असतो, खूप त्याचं सगळा गाजावाजा असतो, सगळ्या कुटुंबामध्ये त्याचा दरारा असतो आणि तो खाटेवर पडल्यावर त्याचं सगळं ते बोलणं ऐकावं, त्याचं तर सगळे शब्द ऐकावे. त्यावेळेस कळतं की हे सगळं काहीच नाही आहे. बोलले हे व्यर्थचा सगळा जोजार, व्यर्थ शिनसी, बोलले का सयासी, अशी भूमिका एक आपणाला कळून येते. पण तेवढ्यापुरतं मनुष्याला सगळं वाटतं आणि नंतर तो पुन्हा सगळं विस्मरणाकडे जातो आणि पुन्हा संसारामध्ये सगळं त्याच भूमिका, जो त्या वृद्धानं केलेल्या आहेत त्याच भूमिका सगळ्या तो अंगीकारत असतो. परंतु समर्थ म्हणाले की बाबा रे, हे विस्मरण घडू नये यासाठी सद्गुरू पाहिजे, दर आठवड्याला श्रवण पाहिजे, उपासना पाहिजे. त्यासाठी हे उपासना अशी केली पाहिजे, उपासना तशी केली पाहिजे, श्रवण इतकंच झालं पाहिजे, असंच झालं, हे असं काहीच नाही. या सगळ्यांचा उद्देश काय आहे? एखाद दुसरी कमी झालं तरी चालतं, एखाद दुसरी स्मरणिका कमी झाली तरी चालते, पण आलो शेवटचा, जाणार शेवटचा, ही भूमिका बोलले आम्ही कदापि विसरता कामा नये, यासाठी केला होता अट्टाहास. यासाठीच बोलले हे समर्थांचा अट्टाहास आहे, हे आम्ही कदापि विसरू नये. म्हणून देह वेगळी भक्ती फावेना, देहाशिवाय भक्ती करताच येत नाही. देहा वेगळा देव फावेना, आणि देवसुद्धा देहा धारण करून आले. या कारणे मूळ भजना देहची आहे. एक देव पण देहधारी, भक्ती करणारा पण देहधारी, मनुष्य देहधारी त्यातल्या त्यात. आणि हे दोघं ही भूमिका नसेल तर ही भक्ती, हे भजन घडूनच येत नाही. म्हणून या सगळ्यांच्या मुळाशी देह आहे. देहे मुळीच केला वाव, तरी भजनासी कैसा ठाव, म्हणून भजनाचा उपाव देहात्मयोगे. म्हणजे देह आणि आत्मा, नुसता देह असेल तरी बोलले काही उपयोग नाही, आत्मा असायला लागेल. नुसता आत्मा असून काही उपयोग नाही, कारण कार्य करण्यासाठी देहच असावा लागतो, कारण आत्मा काहीच करू शकत नाही. देहविन देव कैसा भजावा, देहविन देव कैसा पूजावा. देवाची पूजा करायची आहे, कुठेतरी गंध अक्षता हातामध्ये घेऊन त्या देवाच्या सगळ्या चरणापाशी सगळी वाहावयाची आहे. अर्थात हात पाहिजे आणि त्या ठिकाणी समोरच्या देवाचे मूर्तीचे चरण पाहिजे, किंवा कोणी सगुण व्यक्ती असेल, एक देहधारी एक सद्गुरू असतील तर त्यांचे चरण त्या ठिकाणी आपल्या समोर असेल तर काय होतं, तर त्या ठिकाणी पूजा करता येते. आणि देहविन देव कैसा पूजावा, देहविन महोत्सव कैसा करावा, कोण्या प्रकारे. वेगवेगळे महोत्सव असतात, यात्रा असते, भजनं असतात, गोकुळाष्टमी असते, आणखीन बोलले एक वेगवेगळ्या सगळे रामनवमी असते, दासनवमी असते, हे सगळे वेगवेगळे सगळे हनुमान जयंती, आम्ही सगळे वेगवेगळे सण साजरे करत असतो. आणि ह्याच्यामध्ये सगळं नाचणं गाणं असेल, टाळ वाजवणे असेल, हे देहच नसेल तर हे कोण सगळं करणार.
आणि हे देहच नसेल तर हे सगळं महोत्सव तरी त्याला कसं म्हटलं जाईल. अत्र गंध पत्र पुष्प फल तांबूल धूप दीप नाना भजनाचा साक्षेप कोठे करावा. अत्र वाहने असेल, गंध अर्पण गंध पत्र पुष्प वाहणं असेल, फल तांबूल धूप दीप अर्पण करणं असेल आणि नाना भजनाचा साक्षेप कोणाचं समोर ठेवून भजन करायचं, कोणाला आठवायचं. जर देहच असेल तर निर्गुणाला कसं काय आठवणार आहे. हे सगळं देहापासूनच आहे. देहाशिवाय भक्ती करता येणार नाही. देह होतात, देह होते, देह धारण करून सगळे देव आले आणि म्हणून आम्ही त्यांना त्या रूपामध्ये सगळं आठवतो. आणि देवाचे तीर्थ कैसे घ्यावे. देह नसेल तर तीर्थ कसं प्राशन करावं, कोण तीर्थ घेणार. फल तांबूल धूप दीप, फळं वगैरे धूप दीप हे सगळं कोणाला अर्पण करावं. नाना भजनाचा साक्षेप कोठे करावं. भजन कोणासाठी करावं किंवा कोठे करावं किंवा कशाला. आता लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड, तर लंबोदराला बघून त्याला उद्देशून सरळ सोंड वक्रतुंड अशी काहीतरी उपाधी किंवा असं काहीतरी वर्णन आम्ही करत असतो. ही देह आहे म्हणूनच ना. देह नसेल तर हे कसं काय आहे, ते करताच येणार नाही. हे भजनच तरी कसं करता येईल. आणि नाना भजनाचा साक्षेप कोठे करावा. देवाचे तीर्थ कैसे घ्यावे, देवाचे गंध कोठे लावावे, मंत्रपुष्प तरी व्हावे कोणे ठाई. सगळ्या क्रिया देहाशिवाय शक्य नाही. म्हणूनही देहाविन आडते अवघे साकडेची पडते. देहाकरिता घडते भजन काही. पण देह आहे म्हणून भजन आहे, म्हणून देहाचं श्रेष्ठत्व आपल्याला अमान्य करता येणार नाही. म्हणजे काय करावं लागेल, मान्यच करावं लागेल. आता बरेच जण काय करतात, देहाला अमान्य करतात आणि एक आत्मा किंवा निर्गुण सगळं आहे असं म्हणून ते बोलले देहाला अमान्य करण्याचा प्रयत्न करतात. पण समर्थ बोलले देहाला मान्यच करावं लागेल. देहाला सोडून भक्ती करता येणार नाही, कारण देहाविन आडते. देहाशिवाय सगळं आडणार आहे. अवघे साकडेची पडते, अवघे साकडेमध्ये पडतं आणि देहाकरिता घडते भजन काही. आणि देहाकरता सगळं भजन त्या ठिकाणी घडत असतं. देव देवता भूते देवते मुळींचे सामर्थ्य आहे तेथे. अधिकारे नाना देवते भजत जावे. देहामध्येच देह धारण करूनच सगळे देवी देवता भूते वगैरे सगळे आले. मुळाचं सामर्थ्य त्या ठिकाणी प्रकट झालं आणि म्हणून अधिकारानुसार मग लोक त्यांची सगळी पूजा करत असतात. नाना देवी भजन केले ते मूळ पुरुषासी पावले. या कारणे सन्मानिले पाहिजे सकळ काही. आणि सगळं देवी देवतांचं भजन हे कोणाला जातं. आता देह मान्य झाला, देहाशिवाय भक्ती करता येणार नाही. भक्ती देवी देवता देह धारण करून आले म्हणून त्यांची आपण भक्ती करतो किंवा मूर्तिरूपानं त्यांची ती सगळी सेवा त्यांना अर्पण करतो. म्हणजे कुठेतरी देहच आहे, एक मूर्ती म्हणजे कुठेतरी देह आहे. आता देह मान्य झाला, पण आता या देहामध्ये जे सामर्थ्य आहे बोलले ते काय आहे, मुळींचे सामर्थ्य आहे तेथे. आणि अधिकारे नाना देवते भजत जावे. आणि अधिकार परत्वे सगळं त्यांचं भजन आपण करत जातो. पण सामर्थ्य मूळ कोणाचं आहे, तर मूळ त्या एका मूळ परमात्म्याचं, परब्रह्माचं, परमेश्वराचं आहे. अधिकार नाना देवी भजन केले ते मूळ पुरुषासी पावले. या कारणे सन्मानिले पाहिजे सकळ काही. म्हणून हे एक मूळ पुरुष आणि देह आणि देवी देवता किंवा सगळे ते देहधारी सगळे जे आहेत त्या सगळ्यांचा सन्मान केला पाहिजे. पण एक समर्थ आपणाला बहुतेक वेळा सांगत असतात की बाबा रे जे देखे भूत ते परमेश्वराचे रूप किंवा सगळीकडे तोच आहे, सगळ्यांच्या ठाई आपण त्याला बघितलं पाहिजे असं समर्थ आपणाला वारंवार सांगत असतात. ते एवढ्यासाठीच सांगत असतात. का सांगत असतात, कारण नाना देवी भजन केले ते मूळ पुरुषासी पावले.
वेगवेगळ्या देवीदेवतांचं भजन करतो ते त्या मूळ पुरुषाला पोचतं. वेगवेगळ्या व्यक्तींना आपण जे काही बोलतो, शिव्या शाप देतो, तेही त्या मूळ पुरुषाला पोचतं. म्हणून आपण सर्वांठाई त्या एकाच परमेश्वराला बघितलं पाहिजे. या कारणे सन्मानिले म्हटले आहे. आणखी बोलले बघायचंच नाही, सन्मान करायचा. कारण तो सन्मान थेट त्या एका मुख्य परमेश्वरापाशीच सगळा जाणार आहे. मायावल्ली फापावली, नाना देह फळी लगडली, मुळींची जाणीव कळो आली फळामध्ये. म्हणून मायावल्ली फापावली. आता हे सगळी मायेचं सगळं विश्व आहे. माया सगळीकडे वेगवेगळ्या रूपानं सगळी रूपं घेऊन पसरलेली आहे. एखादा वेल आम्ही घरी लावतो, भोगनवेल असेल, मधुमालतीचा असेल, तो असा त्याचा शेंडा जर व्यवस्थित आम्ही तो वाढत गेला तर तो असा अमर्याद वाढतो. सगळीकडे त्या घरावर सगळीकडे तो पसरतो. आणि म्हणून म्हणले तशी ही माया पसरली. नाना देहे फळी लगडली. देहाच्या रूपानं ही सगळी पसरली. देह धारण करून ही सगळी माया आली. पाहिजे सकळ काही. बोलले या कारणे सन्मानले पाहिजे. का तर माया सगळीकडे पसरली, नाना देह फळी लगडली, मुळींची जाणीव कळो आली फळामध्ये. पण त्या सगळ्यांमध्ये कोण आलं? मूळ आलं. मूळ परब्रह्म आलं. नुसती माया, जसं आधी सांगितलं, देहात्मयोगे, देह आणि आत्म्याच्या योगानं हे सगळं सुरू आहे. नुसती देहाच्या योगानं थोडी सुरू आहे, नुसते मायेच्या योगानं थोडी सुरू आहे. मायेमध्ये आत्मा आहे. म्हणून मुळींची जाणीव कळो आली फळामध्ये. सगळ्यांमध्ये जाणीव कोणाची आहे? तर मुळांची सगळी जाणीव आहे. आणि म्हणून सगळ्यांचा सन्मान आम्ही केला पाहिजे. म्हणून येळील न करावे. येळील म्हणजे काय? आळसपणा करायचा नाही, कंटाळा करायचा नाही, कोणाचा द्वेष मत्सर करायचा नाही ना. म्हणून येळील न करावे. पाहणे ते येथेची पाहावे. बोले आधी सगळं इथे कोणाचा द्वेष करायचा, कोणाचा मत्सर करायचा, कोणाचा रागद्वेष संताप, कोणाचं निंदा करायची. आणि नंतर शेवटी मरते समय वेगवेगळ्या तीर्थावर जायचं किंवा वेगवेगळ्या सगळ्या देवी देवतांचं म्हणायचं मला चुकलं, मला माफ कर. बोलले अशानं होत नाही रे. काय पाहणे ते येथेची पहावे रे. हे समर्थ आपणाला सांगतात की बाबा काय करा ते आत्ता करा. समभावानं, प्रेमभावानं आपल्याला सगळ्यांकडे बघता आलं पाहिजे. पाहणे ते येथेची पहावे, ताळा पडता राहावे समाधानी. ताळा मिळेल, ताळा, प्रचिती, पडताळा. आता गणितामध्ये एक कन्सेप्ट आहे. आपण एखादं गणित सोडवलं, समजा भागाकार जर आपण सोडवला तर आपलं उत्तर बरोबर आलं की नाही याचं पडताळा आपल्याला घेता येतो. 40/10 उत्तर आलं 4. बोलले म्हणजे काय? मध्ये 40 लिहिले, बाहेर 10 लिहिले, वरती उत्तर आलं 4. मग पडताळा काय? आपलं उत्तर बरोबर आहे हे कसं समजायचं? हे जो वरचा भागाकार आहे आणि जो बाहेरचा आहे, त्या भागाकार चिन्हाच्या बाहेरची जी संख्या आहे, भाजक ज्याला म्हटलं जातं, त्याचा गुणाकार, भाजकचा आणि भागाकाराचा गुणाकार हा भाज्याच्या बरोबरीचा असतो. मध्ये 40 आणि बाहेरच्या वरच्या दोघांचा गुणाकार 40. म्हणजे काय झालं? पडताळा आला. मग तसं समर्थ आम्हाला या ठिकाणी काय सांगत आहेत? ताळा पडता राहावे समाधानी. म्हणून येळील न करावे. हेच परीक्षा आहे, हीच कसोटी आहे. काय की बाबा रे, पाहणे ते येथेची पहावे. पुढचा मोक्ष आणि गती, सद्गती, अधोगती हा विषयच घेऊ नको. आजच काय कर की सगळीकडे त्या एका मुळांची जाणीव कळो आली, देह फळी लगडे.
सगळीकडे त्या एका मूळ सामर्थ्याला बघावं आणि सगळ्यांशी सौहार्दपूर्ण प्रेमभावानं राहावं. जशी परिस्थिती प्राप्त झाली ती ॲक्सेप्ट करावी. आणि ही सगळी लीळा माझ्या एका भगवंताची आहे, माझ्या एका समर्थांची आहे, हे जाणून बोलले आनंदी राहावं. काही कधी कोणाचा बोलले त्या ठिकाणी उत्सव म्हणजे एक बाहेरून कार्याकारण तर आपल्याला सगळं करावंच लागेल, जनामध्ये राहतो आपण, पण आतून असं फार असं एकदम खुश आणि एकदम दुःखी असा भूमिका नसावी. कारण आहे तितुके देवाची ही जर भूमिका मानली तर सगळीकडे आपल्याला समसमान राहायला लागेल. किंवा तसं लागेल म्हणण्यापेक्षा ना, आपण समसमान या भूमिकेमध्येच आपण त्या ठिकाणी राहू शकू. कोणी आपला नाही किंवा कोणी परका नाही म्हटल्यावर कधी दुःख नाही न कधी आनंदाचा सगळा विषय नाही. जे मूळ शांतता किंवा मूळ जे मूळ जी आत्मस्थिती परमेश्वरानं आम्हाला देऊन ठेवलेली आहे, त्याच स्थितीमध्ये आम्ही अखंड राहत असतो. म्हणून मुळींची जाणीव कळवाली, मुळींची जाणीव कळवून घ्यायची, मूळ सगळ्यांचं बघायचं, आपल्याला येळील करायचं नाही, कंटाळा करायचा नाही, सगळीकडे त्याला बघायचं आणि बघून आनंद मानायचा, सगळीकडे बघून त्याचं समाधान राहायचं. अखंड सामर्थ्यानं अखंड बोलले प्रसन्नपणे आपलं सगळं जीवन आपण व्यतीत करायचं. प्राणी संसार टाकीती आणि देवास धुंडीत फिरती, नाना अनुमानी पडती जेथे तेथे. हे दाखवलं की बाबा आतापर्यंत जे सांगितलं ना ते सोडून मग हा व्यक्ती माणूस काय करतो, संसार सोडून इकडे लोकांचा दुस्वास करतो आणि मग तीर्थावर इकडे तिकडे देवाला धुंडात फिरतो. प्राणी संसार टाकीती देवास धुंडीत फिरती, नाना अनुमानी पडती जेथ तेथे. आणि अनुमानामध्येच सगळं जीवन आपलं सगळं जगत असतो. असं अनुमान करूच नाही. समर्थ बोलले बाबा जिथे आहे तिथे सगळं ठेवलेलं आहे, काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही, काही सोडावे लागत नाही. पाहणे ते येथेच पहा, बसल्या जागी दिसणाऱ्या सगळ्या वस्तूंमध्ये एकच एक ते मूळ सामर्थ्य, त्याला आठवत जावं, त्याचं स्मरण करत जावं, पडिले कार्य त्या ठिकाणी करत जावं बोलले. आणि अनुमानामध्ये पडू नये. लोकांची पाहता रीती लोक देवार्चने करीती, अथवा शास्त्रदेव पाहती ठाई ठाई. परंतु लोकांची रीत, लोकांची पद्धत मात्र वेगळीच आहे. बोलले काय पद्धत आहे तर देवार्चन करीती, वेगवेगळ्या देवी देवतांचं पूजन करतात आणि माणसांचा दुस्वास करतात, भेद मांडतात, निंदा करतात, तिरस्कार करतात. असं करू नये. अथवा क्षेत्रांवर जातात, दरवर्षी कधी ह्या क्षेत्रावर कधी त्या क्षेत्रावर, ठाई ठाई. म्हणजे असं ठाई ठाई ही अशी रीती पाहून बोलले काही उपयोग नाही. म्हणजे नुकसान पण काही नाही, पण त्याहीपेक्षा महत्त्वाची भूमिका बसल्या जागी घरीच्या घरी हे सगळं अनुभवता येऊ शकतं. अथवा नाना अवतार ऐकोनी धरिती निर्धार, परी ते अवघे सविस्तर होऊन गेले. बोलले वेगवेगळ्या सगळ्या अवतारांची कथा वगैरे ऐकणं, समर्थ बोलले ठीक आहे, पण ते बाबा ते आता होऊन गेले. आजचं काय आहे, आत्ता तुला कुठल्या सगळ्या भूमिकेमध्ये कुठल्या सगळ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवावा लागेल हे बघितलं पाहिजे. त्यांच्या वेळेसही त्या मुळीचं सामर्थ्य होतं, आताच्याही वेळेस त्याच मुळाचं सामर्थ्य कार्य करतं आहे. आणि म्हणून
ते मागचं बघण्यापेक्षा आत्ताच्या मुळातल्या त्या मुळाच्या त्या सामर्थ्यावर विश्वास ठेवता आला पाहिजे. एक ब्रह्मा विष्णू महेश ऐकोन म्हणती हे विशेष, गुणातीत तो जगदीश तो पाहिला पाहिजे. ब्रह्मा विष्णू, ब्रह्मा मोठा, विष्णू मोठा, महेश मोठा, हे सगळं खरं आहे. पण त्यांना चालवणारा कोण? गुणातीत तो जगदीश तो पाहिला पाहिजे. हे सगळ्यांच्या पलीकडचं जे गुणातीत तत्व आहे ते पाहिलं पाहिजे. देवासी नाही थान मान. देवाला बोलले एक ठिकाण नाही, आतापता नाही. थानमान म्हणजे काय? आतापता. डेस्टिनेशन एकच नाही. पाहिलं तर सगळीकडेच आहे आणि न पाहिलं तर कुठेच नाही. आता पाहावं कसं हे त्याच्यावर आहे हे सगळं. म्हणून कोठे करावे भजन हा विचार पाहता अनुमान होत जातो. भजन कोठे करावं हे महत्त्वाचं आहे. बोलले कसं करावं हे महत्त्वाचं आहे. नसता देवाचे दर्शन, नुसते असं भजन करून काय देवाचं दर्शन पण झालं पाहिजे की नाही. कैसे न होईजे पावन, धन्य धन्य ते साधूजन सकळ जाणते. माता त्याला ठाई ठाई अनुभवता आलं पाहिजे. ठाई ठाई म्हणण्यापेक्षा आपणातच त्याला अनुभवता आलं पाहिजे. त्याच्याशी संवाद, त्याची अनुभूती, त्याचं ध्यान बोलले आपणाला धरता आलं पाहिजे. आणि म्हणून कैसे ने होई जे पावन, साधू जे असतात, जे योगीजन असतात, ते हे सगळं जाणत असतात. आणि म्हणून भूमंडळी देव नाना, या पृथ्वीवर सगळीकडे खूप सारे देव आहेत. त्यांची भीड उल्लंघेना. गर्दी बघायला गेलं तर असंख्य आहे. प्रत्येक तीर्थावर, प्रत्येक क्षेत्रावर, वेगवेगळ्या सगळ्या मुहूर्तावर वेगवेगळी गर्दी आवरल्या जात नाही. मुख्य देव तो कळेना काही केल्या. मुख्य देव मात्र कोण आहे, कसा आहे, हे मात्र कोणी बघायला तयार नाही. केवळ एक गर्दी जिकडे चालली तिकडे मनुष्य धावत सुटला. आणि तीर्थ वेगवेगळे सगळे देव मूर्ती सगळे बघून आला, पण मुख्य देवाला तो बघायला मात्र विसरला. आता मुख्य देव कोण आहे, मुख्य देव कसा आहे, हे समर्थ आपणाला या ठिकाणी आता दाखवून देत आहे. कर्तृत्व वेगळे करावे, मग त्या देवासी फावे, तरीच काही एक पडे ठावे गोप्य गोव्य, मग त्या देवासी पाहावे. तर कर्तृत्व वेगळे करावे याचा अर्थ काय? बोलले त्या देवाला त्याचं ते देवपण एका वेळेसाठी थोडंसं बाजूला ठेवायचं आणि मग बघायचं की हा देहाला सामर्थ्य चालवणारा कोण, तर आत्म्याला सामर्थ्य कोणाचं, मग त्या देवासी पाहावे. ते शेवटी त्या मुळाचा संबंध त्या ठिकाणी येत असतो. तरीच काही एक पडे ठावे गोप्य गुह्य, म्हणजे याचा अर्थ काय की देव कोणीही असला, व्यक्ती कोणीही असला, मनुष्य कोणीही असला, तरी या सगळ्यांच्या मागे चालवणारी भूमिका, सगळ्यांना धरून ठेवणारी भूमिका त्या एका परब्रह्माची भूमिका आहे. आणि ते कसं आहे, तर ते दिसेना ना भासेना. ते दिसतं का? नाही, पण कार्य त्याचं सुरू आहे. अखंड अविरतपणे त्याचं सगळं ते कार्य सुरू असतं. ते दिसेना ना भासेना, कल्पांतीही नासेना. बरं, ते एवढं शाश्वत आहे, एवढं त्याचं चिरंतन आहे, कल्पांत जरी झाला तरी ते जात नाही. बाकीचे सगळे देव ज्यांना आम्ही देव म्हणतो, जे जे रूपामध्ये आहेत, देहामध्ये आले होते, ते सगळे जातात. ते कल्पांत जाऊ द्या, पण ते आत्ताच ज्याचं त्याचं सगळं पिरियड संपला म्हणजे ते सगळे
त्यांचं लीला कार्य आटोपून सगळे ते जात असतात. पण जो मुख्य देव आहे, जे मुख्य सामर्थ्य आहे, जे परब्रह्म आहे, युगानुयुगे एकलाची एक चालवितो तिन्ही लोक, त्या आत्मयाचा विवेक, त्या आत्मयाला चालवणारा जो आहे, त्या आत्मयाचा विवेक पाहिलाची पहा. त्या आत्म्याला चालवणारा कोण आहे, त्याला पाहिलाची पहावं. आणि म्हणून म्हणले ते दिसेना ना भासेना, कल्पांतीही नासेना, सुकृता वेगळे विश्वासेना तेथे मन. आता हे सगळं कळून घ्यायला पण सुकृत असायला लागतं बरं का. असं उगाच कोणालाही हे कळून आलं असं नाही. आता हे समर्थ सगळं इथे सांगत आहेत, कळवून देत आहेत म्हणून थोडकं आपल्याला कळत आहे. पण जेव्हा पूर्ण सुकृत आपल्याकडे असतं तेव्हा हे स्पष्ट क्लिअर सगळं दिसून येतं, ट्रान्सपरंट. आता आपल्या सगळ्या काचावर काय आहे, पापाची, मलिनतेची धूळ बसलेली आहे. मग आपल्याला दिसतंय, पण आपल्याला कसं ब्लर दिसतंय. मग आपल्याला लेन्स किंवा तो ग्लास आपल्याला साफ करावा लागतो. तो साफ कसा होईल तेही समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे. तो स्वच्छ झाला, मग तो ग्लास स्वच्छ झाला, मग कॉलिन वगैरे टाकून पेपरने वगैरे तो स्वच्छ जर केला तर समोरचं चित्र काय होतं, क्लिअर दिसतं. मग ते हे क्लिअर होणं म्हणजे काय, सुकृत आहे. काहीतरी पुण्यसंचय असेल तर तिथे विश्वास बसतो किंवा ती सगळी अनुभूती आपणाला त्या ठिकाणी मिळत असते. म्हणून सुकृता वेगळे विश्वासेना तेथे मन. विश्वास बसायला, विश्वास ठेवायला देखील सुकृत असावं लागतं. एक सद्गुरू भेटायला, सद्गुरू चरणावर विश्वास बसायला किंवा अन्य कुठला मार्ग असू द्या, कुठला परमार्थ असू द्या, ते भेटायला, ते करायला, हे सगळं उपासना करायला, ते सगळं एक दिलेलं सगळं ते करायला देखील काय असावं लागतं, तर सुकृत असावं लागतं. बहुता सुकृताचे फळ तो हा नरदेहाची केवळ. आणि त्याही मध्ये भाग्य सफळ, तरीच परमार्थ लाभला, तरीच परमार्थ लाभीजे. हा सगळा सुकृताचा भाग आहे. कोण किती परमार्थामध्ये आहे, किती त्याला कळतं, किती त्याला हे सगळं जाणवतं, किती सगळं एक गोडी आहे, किती सगळा आनंद आहे, हे सगळं कशामुळे आहे, तर सुकृता वेगळे विश्वासेना तेथे मन. उदंड कल्पिते कल्पना, उदंड इच्छिते वासना, अभ्यंतरी तरंग नाना उदयाते पावती. आणि सुकृत नसेल तर काय होतं, उदंड कल्पना आहेत, वेगवेगळे मतांतरं आहेत. अमुक देव असा, अमुक देव तसा, हा देव असा, इथे प्रचिती, तिथे प्रचिती. उदंड इच्छिते वासना. आणि हे असून देखील आणखी वासना, देवाकडून हे मागू दे, देवाकडून ते मागू दे, देवा मला हे दे, देवा मला ते दे, देवा मला पाव दे, देवा मला बिस्किट दे. उदंड इच्छिते वासना, अभ्यंतरी तरंग नाना उदयाते पावती. आणि आतमध्ये तर वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळ्या वासना, वेगवेगळ्या सगळ्या भावनांचे तरंग कसे असतात, तर ते अखंड उदयाला येत असतात आणि लयास पावत असतात. आता हे येतात, सगळ्यांच्याकडे येतात. आपण फारसं असं वाईट वाटून घेऊ नये किंवा फारसं असं मनाला लावून घेऊ नये, पण त्याकडे फारसं लक्ष पण देऊ नये, हे समर्थांना अभिप्रेत आहे. आता पाणी आहे, हवा आली पाण्यावर तरंग येणार, कोण काहीतरी दगड फेकला पाण्यावर तरंग येणार, आणखीन थोड्या वेळानं कोण तो फेकणारा गेला, दगड नाही फेकला तर परत ते पाणी जसं तसं स्थिर होतं की नाही. हवा थांबली ते पाणी स्थिर होणार. तसंच आहे बोलले, मनाकडे येतात कल्पना, वासना, भावना, येऊ द्याव्यात, काही हरकत नाही. त्यांच्याकडे फक्त बघावं,
दुरून बघावं. कसं बघावं याचा प्रयोग आपण असा करू शकतो. असं मस्त स्वस्थ त्यासाठी असावं लागतं. असं थोडंसं आजारी असला ना माणूस, त्याच्यामध्ये काहीतरी आजार असले किंवा काहीतरी असं स्वस्थ नसलं, मनामध्ये वेगवेगळे असंख्य विचार असले किंवा एक विकनेस असला, त्यासाठी असं ह्या प्रयोग केव्हा करायचा, असं मस्तपैकी एक सकाळी छान असा व्यायाम करायचा, शरीर असं प्राणायाम वगैरे करायचा, स्वस्थ वाटायला पाहिजे. मग थोडासा आराम करायचा. आराम झोप झाल्यानंतर, फ्रेश झाल्यानंतर, चहा वगैरे घेतल्यानंतर आणि मग हा प्रयोग करायचा. आपलं जे आपली जी श्वासाची गती सुरू आहे ती घ्यायची. आपण त्याच्यात काहीच ते जसं चालू आहे तसं चालू द्यायचं. फक्त आपण त्याच्याकडे असं ठामपणे बघायचं. शरीर असं निरोगी असेल ना तर ही क्रिया फार आपल्याला सुंदर अनुभवता येते. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे फक्त लक्ष द्यायचं. एक प्रकारे हे ध्यानच आहे. मग हे ज्याला जमलं, शरीर स्वस्थ तर मन स्वस्थ, हे ज्याला जमलं, मग त्याला त्या येणाऱ्या जाणाऱ्या विचारांकडे सुद्धा असंच बघता येतं, कल्पनांकडे. मात्र यासाठी नुसतं शरीर स्वस्थ राहून चालत नाही, तर त्यासाठी सद्गुरू कृपेचा परमार्थ असायला लागतो. काहीतरी नामस्मरण चित्ताकडे असायला लागतं. तेव्हा कुठेतरी हे सगळं अलिप्तपणाचा निश्चय, तटस्थपणाचा निश्चय, हे सगळं आपल्याला अनुभवता येतं, जाणता येतं किंवा बघता येतं. मग कळून येतं की उदंड कल्पिते कल्पना, उदंड इच्छिते वासना, सगळे तरंग दिसतात. मग नाही तर असे हे तरंग सुद्धा दिसत नाही. अभ्यंतरी तरंग नाना उदयाते पावती, हे वेगवेगळे सगळे तरंग येतात जातात. मनोनी कल्पना रहित, तेची वस्तू शाश्वत, अंत नाही म्हणून अनंत बोलीजे तया. आणि मग हे सगळं बघितल्यानंतर काय होतं माहिती आहे का, हे सगळं आपण जेव्हा आपल्या श्वासाकडे लक्ष, तेव्हा सगळं विचार आपले थांबतात आणि कल्पनारहित अवस्था आपण अनुभवत असतो. बोलले मनोन कल्पनारहित, तेची वस्तू शाश्वत. एक प्रकारे आपण त्या शाश्वतालाच अनुभवत असतो. एक प्रकारे आपणच ते शाश्वत होऊन जात असतं. देव पहावयासी गेलो आणि देवची होऊन ठेलो, अशी अवस्था ती असते. अंत नाही म्हणून अनंत बोलीचे तया. एंडलेस, अंतहीन सगळी अवस्था. कितीही वेळ मग आपण तसं बसलो तरी आपल्याला क्षीण नाही, थकवा नाही. फक्त आणि फक्त एक शाश्वत अनुभूती, एक आनंदमय अवस्था आपण त्या ठिकाणी अनुभवत असतो. हे ज्ञानदृष्टीने पहावे, पाहोन तेथेची राहावे, निजध्यासे तद्रूप व्हावे, संग त्यागे. बोलले हा सार आहे. सुंदर असं मस्त असं अनुभूती समर्थांनी आपणाला या देह मान्य नाव समासाला दिलं. पण खरं तर देहाच्या पलीकडे समर्थ आपणाला हा समारोप, या समासाचा समारोप करता 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 घेऊन गेले. हे ज्ञानदृष्टीने पहावे. कुठलं ज्ञानदृष्टीनं पाहणं, जे आपण आधी मी समर्थांनी आपणाला सांगितलं की म्हणाले बाबा हे असं थोडंसं मस्तपैकी आराम कर, थोडा मोबाईल दिवसभर स्विच ऑफ करून ठेवावा लागेल बरं का. कारण आपण किती आराम केला आणि नंतर असे वेगवेगळ्या सगळं बघत बसलो ना, ते सगळं ढवळाढवळ सुरू होते. चित्ताकडे चलबिचलपणा हे सगळा येत असतं. एक थोडा वेळ मोबाईलपासून दूर राहिलो, आराम केला, मग मस्तपैकी फ्रेश झालो. आता सकाळी आधी व्यायाम केलेला आहे, एक शरीर स्वस्थ झालेलं आहे, एक छानपैकी परमेश्वराचं काहीतरी
जे आवडतं ते केलेलं आहे. थोडंसं नामस्मरण असेल, थोडंसं श्रवण असेल, ऑनलाईन का असेना, पण तेवढं केलं तरी छान आहे. मग भजन असेल, एखादं गीत असेल छानपैकी, तेवढं ऐकलेलं आहे. आणि मग हे सगळं बघतो आहे, अनुभवतो आहे. हे सगळ्या श्वास गतीकडे बघतो आहे, श्वास येतो आहे, जातो आहे, कळतं आहे. हे बघता बघताच सगळे विचार थांबलेले आहे. एक शाश्वत अनुभव आपण त्यावेळेस घेतो आहे. अर्थातच हे ज्ञानदृष्टी आहे. आणि मग हे ज्ञानदृष्टीने पाहावे आणि तेथेच राहायचं, तसंच त्याच अनुभूतीमध्ये कायम राहण्याचा प्रयत्न करायचा. आणि ह्याच्याच ध्यासामध्ये ह्याच स्वतःचा निज ध्यास, यालाच निज म्हणजे स्वतःमध्ये शाश्वत, म्हणजे याचा अर्थ स्वतःच शाश्वत होऊन जाणे. हा निजध्यास जसा जसा अनुभवतो आणि जसं जसं आम्ही तद्रूप होतो त्याच्यासारखंच होत जातो. बाहेरचा संग आमचा आपोआप सगळा सुटत जातो. आणि नाना लीळा नाना लाघवे, सर्व लीळा, सगळं मतितार्थ, सर्व रहस्य, सगळे गूढ, सगळा आनंद, सगळं कळून येतं. ते काय जाणे जे बापुड्या जीवे, यासाठी संत संग असावा लागतो, सद्गुरु कृपा असावी लागते. संत संगे स्वानुभवे स्थिती वाणे. आणि मग स्थिती येते, आनंद मिळतो, शाश्वत सगळी खून सगळी कळून येते. बाहेरचं सगळं जग, सगळं विश्वाचं फोलपणा सगळा दिसून येतो. देव वयासी गेलो आणि देवची होऊन ठेलो, ही प्रचिती त्यावेळेस येत असते. आणि याच अनुभूतीनं मग जगत जावं, याच अनुभूतीनं सगळीकडे बघावं, समसमान सगळी दृष्टी ठेवावी. याच सगळ्या अनुभूतीमध्ये त्याला आठवावं, त्याच्याशी तादात्म्य पावावं. ऐसी सूक्ष्म स्थिती गती, हे सूक्ष्मातून अशा सूक्ष्म पद्धतीनं आपल्याला जावं लागेल. आणि कळता चुके अधोगती, आणि मग आपली काय होईल, अधोगती त्या ठिकाणी चुकणार आहे. सद्गुरूचे सद्गती तत्काळ होते. हे कोणामुळे कळून आलं, हे सद्गुरू कृपेने कळून आलं. सद्गुरू सामर्थ्य होतं म्हणून हे सगळं करता आलं, कळता आलं, श्रवण करता आलं, निरूपण करता आलं, अनुभवता आलं, सांगता आलं, जाणीव करून घेता आली. ऐशी सूक्ष्म स्थिती गती. थोडक्यात काय बोलले, एक सार या समासाचा सांगायचा झाला तर समर्थ काय सांगू इच्छित आहे की बाबा रे, खूप सारे देव देवी देवता मूर्ती वगैरे वगैरे सगळे आम्ही बघतो, पण नुसतं हे एवढं बघून उपयोगाचं नाही, तर यांना चालवणारा कोण होता तो बघावा लागेल. आणि ते बघायला जर गेलं तर ते सामर्थ्य आमच्याच आतमध्ये आहे. त्यांना जो चालवणारा होता तो आम्हाला चालवणारा आहे. त्याला आम्ही बघितलं पाहिजे. तर बघितण्याचा विधी समर्थांनी सांगितला मस्तपैकी. शरीर स्वस्थ, मन स्वस्थ करून त्याला अनुभवण्याचा सगळा विधी बघावा. ज्ञानदृष्टीने ते बघावं, त्याच स्थितीमध्ये कायम राहावं. त्या स्थितीमध्ये आम्हाला सगळे स्वानुभव येतात आणि आमची अधोगती चुकते. हे सगळं होण्यासाठी सद्गुरू चरण पाहिजे, सद्गुरू चरणावर दृढ विश्वास पाहिजे, सद्गुरूंना वारंवार निवेदन मांडलं पाहिजे. ऐसी सूक्ष्म स्थितीगती, कळता चुके अधोगती, सद्गुरूचेनी सदगती तत्काळ होते. आणि मग सद्गुरू कृपेनं सद्गती फार सुंदर अशा अवस्थेला आम्ही सगळं जाऊन पोचत असतो. येते श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देहेमान्य निरूपणाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.